आता याला जेवण दिलं डब्यामध्ये, ते त्यानं पोट भरून खाल्लं. बरोबर, जेवण वगैरे झालं त्याचं. आता ही हड्डी घेऊन इकडे तिकडे पळतोय तो. कारण माहिती आहे का तुम्हाला? कारण की त्याला ना ही हड्डी लपवायची आहे. आपला नेक्स्ट टाइमचा म्हणजे नंतर कधी त्याला बाय चान्स भूक लागली तर तेव्हा खाण्यासाठी तो त्या हड्डीचा जुगाड करतोय. बघा, एवढा तो हुशार आहे आमचा बच्चा. आता बोलतोय मला खोल, म्हणजे ती हड्डी लपवायला त्याला. हं, जेवण करून झालं त्याचं, जेवण वगैरे झालं आणि आता ती हड्डी घेऊन फिरतोय आणि वरडतोय मला खोला म्हणून. सगळं खाल्लं बरं त्याने, सगळं खतम केलं. बघा कसं खोलायचा प्रयत्न करतो. बघ किती चॅप्टर आहे ना. ती तोंडात घेऊन ती हड्डी आणि नंतर मग वरडतोय. काय ती फिनिश करते, पूर्ण पूर्ण फिनिश करते फिनिश. नाही खोलचो तुले देसू ना रातले गदडा. रातले तुला दुसरे भेटी ना, हा ते खतम करते पूर्ण. कर खतम, ते काही लपाडानी गरज नाही शे. तुला देसू बेटा, मी दुसरं देसू ना. हा चल ठीक, खाय घे, खतम कर बेटा, ते खतम कर. गुड बॉय ना. हा तुला मी देसू ना बेटा रातले दुसरं. चॅप्टर आहे ना हा. कुठे कुठे लपवणार बरं? इथे काही माती आहे का काय दुसरं वगैरे असं हाय लपवण्यासारखं की जिथे हा लपवणार? कुठेच नाही लपवू शकत हा. खतम करते. जसे अन्नतून शाळेतून आले ना, झोपून वगैरे झाले ना दोघांचं पण, त्याच्यानंतर या दोघांची मस्ती चालू होते. अशी मस्ती बघा, तो तिला मारणार, ते तिला मारणार. एका भाऊ बहीण कसे एकमेकांचे भांडत असतात दिवसभर, तसे आमच्या घरामध्ये दिवसभर यांचं चालू असतं. ना ती ऐकते ना तो ऐकतो. दोघांना बरोबर एक दुसरे बरोबर करून घेतात. किती वरडते ना तरी डोकं काही फरक पडत नाही. बघा हाय का, ना तो ऐकते ना ती ऐकते. दोघांची मस्ती अशीच दिवसभर चालू असते. थंडी में साफ कर चला. नाही, पहिले मला व्हिडिओ थंडी काढ. चल. पहिले मी व्हिडिओ काढ. पेलू हिरो बस कर जाऊया. वा तिकडे. आता काय कोण आहे? देख पिलू देख. काय काय राहू ना तुले सोडीसून भाऊ. ना नंतर काढ दे ना. हा बेटी, राहू ना तुले सोडीसून भाऊ आम्ही. हा ओ बापले किती किती लागू ना ओ मा. काय 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 नमच्या पिलू, काय काय ना मग बच्चेले रे बाबा. कुछ लागू ना मग तुला. कित आम्ही जास्त डान्स करून थांबलो कमीत नाही बेटी. अरे बापरे. काल आम्ही बाहेर गेलेलो, काही काम होतं तर आम्ही बाहेर गेलेलो. तर आम्हाला यायला थोडा उशीर झाला. तर आल्यानंतर आहे ना आमच्या पिल्लूचं रिॲक्शन, बापरे एवढा राग होत होता आमच्यावर विचारू नका. तर त्याच्यानंतर सकाळ झाल्यानंतर आमच्यावर लय रागे भरलेला तो. सकाळ झाली, खुर्चीवर जाऊन बसला आणि मी त्याच्याकडे बघते ना तो माझ्याकडे तिरपळ डोळा करून बघतो. एवढा रागत होता ना बापरे. त्याला तर कल्लं असतं ना अंगावर येऊन त्याने मस्तीच केली असते. रागामध्ये एवढा बघत होता ना, डोळे एकदम फिरून बापरे. अरे लय हुशार आहे ते. त्याला ना सगळं समजतं, जसं दिसतं तसं नाही येतो. रागले इतकुसं नाके, लय 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 राग मला आहे गदडा. फ्रेंड्स, तुम्हाला जर माझा पिल्लूचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि असेच आमचे व्हिडिओ पाहत राहा. तुमच्या सपोर्टची आम्हाला खूप गरज आहे. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. मग जेव्हा आमच्या साहेबांचा थोडा राग कमी झाला, मग 4 टोचचा टाईम झाला, मग तेव्हा आला माझ्यापाशी, माझ्या मागे फिरवत होता की मला 4 टोच दे म्हणून. आणि बघून आणि नंतर इकडे तिकडे मान फिरवतो आहे की असं वाटायला नाही पाहिजे की मी बघते म्हणून. त्याच्यानंतर मग त्याला
चहा ठोस वगैरे दिले खायला. मग त्याच्यानंतर परत जाऊन बाहेर बसला. अरे बापरे एवढा राग येतो ना त्याला गधड्याला.